नमस्कार मित्रांनो, मी जगदीश राठोड. मित्रांनो, आजपासून या 22 जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाईचे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. हो मित्रांनो, या 22 जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामामध्ये जून ते ऑक्टोबर या कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे शेती पिकांचे नुकसान झाले होते. या नुकसानीपोटी राज्य शासनाने या 22 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 2,920,57,50,000 रुपये अनुदान मंजूर केले असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अनुदानाची रक्कम आजपासून जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. मित्रांनो, या संदर्भाचा शासन निर्णय म्हणजे मित्रांनो GR सुद्धा या ठिकाणी प्रकाशित करण्यात आला आहे. तर मित्रांनो, आपण या ठिकाणी शासन निर्णय बघू शकतात. अतिवृष्टी, पूर व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान म्हणजे मित्रांनो इनपुट सबसिडी स्वरूपात एका हंगामास एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विविध दराने मदत देण्यात येते. तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधींच्या इतर मान्य बाबीकरिता देखील विविध दराने मदत देण्यात येते. शासन निर्णय महसूल व वन विभाग दिनांक 27/3/2023 अन्वये राज्य आपत्ती प्रतिसाद निधींचे निकष व दर विहित करण्यात आले आहेत. केंद्र शासनाने विहित केलेल्या 12 नैसर्गिक आपत्ती व्यतिरिक्त राज्य शासनाने दिनांक 30/1/2014 अन्वये अवेली पाऊस, अतिवृष्टी, वीज कोसळणे, समुद्राचे उधाण व आकस्मिक आग स्थानिक आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना मदत देण्याचे धोरण निश्चित केले आहेत. तसेच दिनांक 22/7/2023 च्या शासन निर्णयान्वये सततचा पाऊस हे नैसर्गिक आपत्तीत घोषित करण्यात आली आहे. संदर्भ क्रमांक 3 येथील दिनांक 1/1/2024 च्या शासन निर्णयानुसार नोव्हेंबर 2023 मधील अवेली पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या व त्यापुढील कालावधीसाठी अवेली पाऊस व गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता सुधारित दराने 2 ऐवजी 3 हेक्टरपर्यंत मदत अनुज्ञ करण्यात आली आहे. जून ते ऑक्टोबर 2024 या महिन्यात अतिवृष्टी, पूर यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी विभागीय आयुक्त यांच्याकडून निधी मागणीचे प्रस्ताव शासनास प्राप्त झाले आहेत. त्या अनुषंगाने खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात आलेला आहे. मित्रांनो, जून ते ऑक्टोबर 2024 या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यात अतिवृष्टी, पूर यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता संदर्भाधीन क्रमांक 3 येथील शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार एकूण रुपये 2,920,57,50,000 इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे. म्हणजे मित्रांनो, राज्यात जून ते ऑक्टोबर 2024 दरम्यान बहुतांश जिल्ह्यात अतिवृष्टी, पूर परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे शेती पिकांचे अतोनात नुकसान झालं. त्यामुळे राज्य सरकारने जून ते ऑक्टोबर 2024 दरम्यान नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी 2,920,57,50,000 रुपयांची मदत निधी वाटपाला मंजुरी दिली आहे. या 22 जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना सरसगट प्रति हेक्टरी 36,000 रुपये प्रमाणे नुकसान भरपाईची रक्कम आजपासून जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर मित्रांनो, कोणकोणत्या 22 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये नुकसान भरपाईची रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि मित्रांनो एका जिल्ह्यासाठी किती रक्कम मंजूर करण्यात आली आहे याविषयी संपूर्ण माहिती आपण हा व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्टपणे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि मित्रांनो, तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तो चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. साईडला नोटिफिकेशन बेल आहे त्याला नक्कीच प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा पण नवीन असे अपडेट घेऊन येणार यांची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. चला मित्रांनो, आता व्हिडिओ सुरू करूया. बघा मित्रांनो, पहिला जिल्हा नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 21 लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे. तर मित्रांनो, धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 18 लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे. तर मित्रांनो, नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 41 लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे. तर मित्रांनो, जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 5 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे. तर मित्रांनो, अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 2 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे. तर मित्रांनो, सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 10 लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे. तर मित्रांनो, सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 5 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे. तर मित्रांनो, सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 3 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे.
आणि मित्रांनो जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 412 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे। तर मित्रांनो हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 420 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे। तर मित्रांनो नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 812 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे। तर मित्रांनो बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 520 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे। मित्रांनो धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 221 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे। आणि मित्रांनो छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 234 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे। मित्रांनो परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 10 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे। तर मित्रांनो लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 78 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे। आणि मित्रांनो वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 5 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे। तर मित्रांनो नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 64 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे। तर मित्रांनो गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 26 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे। तर मित्रांनो भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 10 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे। तर मित्रांनो गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 3 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे। आणि मित्रांनो 22वा जिल्हा आहे चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 82 लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे। तर मित्रांनो या महाराष्ट्र राज्यातील एकूण 22 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 2,920 कोटी 57 लाख 50 हजार रुपयांची नुकसान भरपाईची रक्कम मंजूर करण्यात आली आहे। आणि मित्रांनो या 22 जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना सरसगट प्रति हेक्टरी 36,000 रुपये प्रमाणे नुकसान भरपाईची रक्कम आजपासून जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। तर मित्रांनो अशा प्रकारे ही काही छोटीशी अपडेट होती। जर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल तो नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। चला मित्रांनो भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।